नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप इयत्ता 7वी स्पेशल गणित आपण पाहत आहोत। या वर्षापासून 7वी शिष्यवृत्ती सुरू होत आहे। तमाम सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा। प्रथमच होणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी आपली मांडणी या गणित विषयाची इयत्ता 7वी साठी करीत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ रोज तयार होणारे व्हिडिओ आपण जरूर पहा। आपणा 100 पैकी 100 गुण मिळण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरणार आहेत। संख्या ज्ञान यामध्ये आपण संख्या आणि संख्यांचे प्रकार पाहतो। यावरील प्रश्न पाहत आहोत। पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी 3/6 -4 -9 -3/7 आणि -6/2 या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे। 3 आपण 6 भागवला तर 3 एके 3 दोन्ही 6 या ठिकाणी ही परिमेय संख्या आहे, ही परिमेय संख्या आहे, सर्व परिमेय संख्या आहेत। परंतु या ठिकाणी 2 ने जर -6 भागलं तर बेत्रिक 6 -6 येते, -3 येते, बेत्रिक 6 -3 येते आणि -3 ही संख्या पूर्णांक आहे आणि म्हणून या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 4 -6/2 ही परिमेय संख्या पूर्णांक आहे। -3 भागाकार येतोय, -1 -2 -3 या संख्या आपण संख्या रेषेवर दाखवतो। 0 1 2 3 0 आणि धनसंख्या दाखवतो, यांना पूर्णांक संख्या म्हणायचं। ओके, हा 0 1 2 3 डावीकडं 0 -1 -2 -3 -4 या सर्व संख्या आहेत, त्यांना पूर्णांक संख्या असं म्हणायचं। ठीक आहे, -6/2 बेत्रिक 6 -3 उत्तर येते, पूर्णांक संख्या अचूक पर्याय 4। 28/13 ही संख्या कोणत्या प्रकारची आहे। आपण 28ला 13 जर भागलं तर आपल्याला लक्षात येईल 28 भागिले 13, 13 दोन्ही 26, उरले 2, 2 वर 0 घेतले, 13 एके 13, उरले 7, 7 वर 0 घेतले 70, 13 चौक 52, 13 पाची 65, परत उरले 5, 5 वर 0 घेतले 50 झाले, 13 त्रिकी 39, 39 50 म्हणून गेले, 10 मधून 9 गेला 1, हातच्या दिला 5 म्हणून 4 गेला 1, 1 वर 0 घेतले 110 झाले, 13 48 वर्षे 104, 110 म्हणून 104 गेले 6 उरले, 6 वर 0 घेतले 60 झाले, 13 चौक 52, उरले 8, 60 म्हणून 52 गेले, 8 वर 0 घेतले 80 झाले, 13 संग 78, 6 80 मधून 13 संग 78 गेले 2 उरले आणि पुन्हा या ठिकाणी 2 वर आपण 0 घेतले तर 13 एके 13 येणार आहे। पुन्हा 1 5 3 8 4 6 या संख्या येणार आहेत। म्हणजे हा जो संख्यांचा गट आहे 15 38 46 हा पुन्हा येतो आहे, म्हणजे ती परिमेय संख्या आहे, अपरिमेय नाही। वास्तव संख्या परिमेय आणि अपरिमेय, परिमेय आणि अपरिमेय यांना मिळून आपण वास्तव संख्या म्हणतो। म्हणजे पहिला आणि तिसरा पर्याय बरोबर आहे, म्हणजे पर्याय 1 आणि 3 बरोबर, अचूक पर्याय नंबर 4। ओके, पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या आहे। 1.25 या ठिकाणी वर्गमुळात 7 वर्गमुळात 27 1.2578 पुढे डॉट 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 आहे। या ठिकाणी 1.25 या ठिकाणी पुढे संख्या दिलेली आहे, म्हणजे खंडित स्वरूप आहे, तर खंड झालेला आहे। वर्गमुळात 7 ही परिमेय संख्या आहेच, लक्षात ठेवायचं। त्यामुळं 1.25 ही परिमेय संख्या आहे। ओके, अचूक पर्याय नंबर 1। 27 वर्गमूळ आपण काढलं तर अपरिमेय संख्या भेटणार आहे। पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती। या ठिकाणी 9चं वर्गमूळ 3 आहे, परिमेय संख्या आहे, -9/5, 5 एके 5 उरले 4 45 भाग जातोय, वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या, अचूक पर्याय नंबर 3। ओके, ही परिमेय संख्या 1.25 25 जगट पुन्हा येतोय, त्यामुळे वर्गमुळात 5 हा तिसराच पर्याय। पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती। नैसर्गिक संख्याबरोबर धन व ऋण संख्यांचा समूह। आता नैसर्गिक संख्यामध्ये ऋण संख्या कधीही येत नाहीत। नैसर्गिक संख्यामध्ये 1 2 3 4 5 या संख्या येतात। ओके, डॉट 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 कधी ऋण संख्या येत नाहीत, म्हणजे धन आणि ऋण संख्यांचा समूह नैसर्गिक संख्या ही पहिलीच जोडी या ठिकाणी चुकीची जोडी आहे। ओके, पूर्ण संख्या 0 आणि नैसर्गिक संख्या समूह बरोबर आहे। परिमेय संख्या अखंड व आवर्ती दशांश रूप बरोबर आहे। वास्तव संख्या परिमेय आणि अपरिमेय संख्या समूह बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे 74,764 या संख्येत उजवीकडील 4ची स्थानिक किंमत आणि डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे।
एकक स्थानचं 4 आहे ना, ते 4, त्याची किंमत 4 एकक स्थाने. शतक स्थानी एकक, दशक, शतक, हजारच्या ठिकाणी 4 आहे. त्यामुळे हजारच्या ठिकाणी 4 म्हणजे त्याची किंमत 4000. त्यामुळं या 4 हे 4000, या 4ची किती पट आहे? 4000 भागिले 4, 4 एक्के 4 आणि या 3 शून्य किती पट आहे? 1000 पट आहे. ओके, 1000ला 4 गुणले 1000 येते. त्यामुळे अचूक पर्याय नंबर 2. तर हा थोडासा आपण उलटा विचार केलेला आहे. उजवीकडील 4ची स्थानिक किंमत म्हणजे हे 4. ओके, हे 4 डावीकडील 4च्या स्थानिक किंमतीच्या म्हणजे 4000 भागिले 4 नाही बाळांनो, विद्यार्थी मित्रांनो, 4 भागिले 4000. एकक स्थानचं 4 आणि हजाराच्या ठिकाणचं 4, हजाराच्या ठिकाणचं 4 हे याच्या किती पट आहे? 4 एक्के 4 शून्य शून्य, 1000 पटच्या ऐवजी 1/1000. अचूक पर्याय नंबर 444. ओके, पुढचा प्रश्न आहे. इथं एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष आहे. म्हणजे 84,000, 35,798 या संख्येमध्ये 4ची स्थानिक किंमत एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष 4 लक्ष आहे. 4 लक्ष म्हणजे सांख्य संख्या बाळांनो, 4 लक्ष म्हणजे सांख्य संख्या. ओके, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष 3 अंकी 3 अंकी 6. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 4 गुणिले 4 वर किती शून्य आहे? त्या 1 2 3 4 5 म्हणजे 10चा 5वा घात म्हणावंच लागेल. ओके, 4 गुणिले 10चा 5वा घात म्हणजेच या ठिकाणी 4 लाख. म्हणजे 4 वर 5 शून्य, 10 वर 5वा, 10चा 5वा म्हणजे 1 वर 5 शून्य, 1 वर 5 शून्य म्हणजे 1 लाख गुणिले 4, 4 लाख. 4 गुणिले 10चा 5वा घात हा अचूक पर्याय आपल्याला शोधावा लागेल नंबर 2 साठी. पुढचा प्रश्न आहे. 3x अधिक y ही 2 अंकी संख्या 99 आहे. जर एकक स्थानी y असेल तर x बरोबर किती? या ठिकाणी 3x अधिक y बरोबर 99 दिलेल आहे. म्हणजे 3x अधिक y ही 2 अंकी संख्या 99 आहे. म्हणजे आणि एकक स्थानी त्याने 9y दिलेल आहे. म्हणजे नक्की या ठिकाणी yच्या ठिकाणी 9 आहे. म्हणजे हे 99 येण्यासाठी 3 गुणिले 30, 3 गुणिले 30, 30 त्रिकन 90 आणि 9 99. त्यामुळं आपल्याला एक्सची किंमत 30 घ्यावी लागेल. ओके, अचूक पर्याय नंबर 1. सहज आहे. ही 2 अंकी संख्या 3x अधिक y म्हणजे 2 अंकी संख्या. म्हणजे हे जे y आहे ते एकक स्थानी आहे. त्यामुळं yच्या ठिकाणी 9 येणार आहे y. मग इथं 99मधनं या ठिकाणी जर 9 गेले तर 90 उरले. 90 मग 3 आपण भागलं, 90ला 3 भागलं तर 3 त्रिकन 9, 3 शून्य शून्य 30 येणार. म्हणून 3 गुणिले 30 ची किंमत 30 असणार आहे. ओके, अचूक पर्याय नंबर 1 आहे. पुढं आहे 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज r आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती? आता या ठिकाणी बेरीज r येते. कशी बेरीज r येईल? या दोघांची बेरीज rच असणार आहे. r अधिक 1/2 आणि r वजा 1/2. छेद समान आहे ना, त्यामुळे छेद समान असले तर अंशांची बेरीज अधिक 1ला वजा 1 गेले, r अधिक r 2r आणि 2 छेदाबद्दल 1 छेद 2r भागिले 2r. म्हणजे या दोघांची बेरीज r येते. पहा, सोपा आहे. आणि त्यामुळे यापैकी लहान संख्या r वजा 1/2 अधिक असणार नाही लहान संख्या. अचूक पर्याय नंबर 2. ओके, पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे परिमेय संख्या असतात. आता पूर्ण वर्ग नसलेले 7 पूर्ण वर्ग नाही, त्यामुळे 7 पूर्ण वर्ग नाहीत. त्यानंतर 3 पूर्ण वर्ग नाही. 7चं वर्गमूळ वर्गमूळ 7, 7 पूर्ण वर्ग नाही, 7चं वर्गमूळ वर्गमूळ 3, 3 पूर्ण वर्ग नाही, त्याचं वर्गमूळ वर्गमूळ 3. या दोघांचा गुणाकार 7 त्रिक 21, 21 अपरिमेय संख्या आहे. म्हणजे पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे या ठिकाणी अपरिमेय असतात. नंबर 2. पूर्णांक संख्यांचा समूह म्हणजे धन पूर्णांक, ऋण पूर्णांक, शून्य. संख्या रेषेवर सर्वसाधारण मध्यावर 0, उजवीकडे 1 2 3 आणि डावीकडे वजा 1 वजा 2 वजा 3. म्हणजे धन पूर्णांक आहे, ऋण पूर्णांक आहे, 0 आहे. अचूक पर्याय नंबर 3.
111 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणजे 3 अंकी लहानात लहान वर्ग संख्या तयार होईल. आता 111 मध्ये आपण जर 10 मिळवलं तरी 2121 मिळते. 121चं वर्गमूळ 11 आहे म्हणजे 11चा वर्ग आहे हा. ओके, 11चा वर्ग 121 म्हणजे 10 मिळवलं पाहिजे. अचूक पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आहे 5, 11, 17, 23, 29 या संख्या मालिकेतील क्रमाने येणारी 60वी संख्या कोणती. यासाठी एक सूत्र आहे, आपण लक्षात ठेवूया. या ठिकाणी TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. हा TN आहे ते 60वी संख्या आहे त्या मालिकेतली. T60 म्हणायचं. A म्हणजे पहिली संख्या 5 आहे. एकूण संख्या 60 आहे. 60 वजा 1 नंबर ऑफ नंबर्स म्हणजे 60 संख्या आहेत. आणि गुणले D फरक किती आहे. 5 आणि 6, 11 आणि 6, 17, 6 फरक आहे प्रत्येक संख्येमध्ये. 5 अधिक 60 मधनं 1 गेला. 59 गुणिले 6. 5 अधिक 59 गुणिले 6 गुणाकार 6 9 54, 4 हाचे 5, 6 35 आणि 5 35, 354 आणि 5 359. हीच संख्या असणं गरजेचं आहे. अचूक पर्याय नंबर 3. हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 7वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा. त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी जरूर प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.